इकडे 10वीचा मराठीचा फुटलेला पेपर आणि परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्याचा दावा मात्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी केलाय। तर जालन्याचे कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनीही पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलाय। मात्र परीक्षा सुरू असताना सुमारे 1 वाजता साम टीव्हीच्या हाती दुपारी लागलेली प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेत काहीही फरक नाहीये। फुटलेली प्रश्नपत्रिका आजच्याच मराठी पेपरची असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। दोन्ही प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं दाखवलं जातं आहे, केंद्र क्रमांक 3050 जिल्हा परिषद शाळा जालना, इथं ते पेपर जे व्हायरल होतात त्याचा आणि या प्रश्नपत्रिकेचा काही संबंध असं प्रथमदर्शनी अहवाल दिसून येतं। त्यांनी मला ती पानं पण पाठवलं आहे। त्या पानांचा म्हणजे जे काय व्हायरल होतात जी पानं काही चॅनेलवर, ते चॅनेलवर व्हायरल होणारी पानं आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे। काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे।